नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम हे प्रकरण अभ्यासत आहोत आणि हे प्रकरण अभ्यासताना आपण बघितलं की रक्तभिसरण संस्थेमध्ये तीन महत्त्वाचे घटक आहेत. एक आहे रक्त, एक आहे रक्तवाहिन्या आणि एक आहे हृदय. त्यापैकी आपण रक्ताचा अभ्यास केलेला आहे. आजचं जे आपलं लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण रक्तवाहिन्या आणि हृदय याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करू. बघा की रक्तवाहिन्या ज्या आहे, रक्तवाहिन्या कशाला म्हटल्या जाते? ज्याच्या आतमधून रक्त वाहतात असे जे काही आपल्या शरीरामध्ये पाईप आहे किंवा ज्या नळ्या आहेत त्यांना रक्तवाहिन्या असं म्हटलं जाते. मग ह्या ज्या रक्तवाहिन्या आहे या रक्तवाहिन्याचे प्रकार किती आहे? तर मानवी शरीरामध्ये रक्तवाहिन्या तीन प्रकारच्या आहेत. पहिली जी रक्तवाहिनी आहे जिला म्हणतो आपण धमनी, तिचंच नाव आहे आर्टरी. त्याच्यानंतर दुसरी जी काही आहे ती आहे शिरा, त्यालाच म्हणलं जाते वेन. आणि त्याच्यानंतर मग तिसरी जी आहे ते आहे केशवाहिन्या, ठीक आहे, यालाच म्हणलं जातं कॅपिलरीज. आणि आपला जो काही रक्ताचा प्रवाह आहे तो कसा होते तो बघू आपण. तर बघा, रक्तप्रवाहाची दिशा आहे की सगळ्यात पहिले आपलं हार्ट आहे. सगळ्यात पहिले काय आहे? आपलं हार्ट. तर आपलं हार्ट अशा पद्धतीचं आहे, 4 चेंबर हार्ट आहे आपलं. हे एक चेंबर झालं, हे एक चेंबर झालं. तर असे 4 चेंबर आपलं हार्ट आहे. आणि आपल्या हार्टमध्ये सगळ्यात पहिले जे काही रक्त प्रवाहात होते म्हणजे सगळ्यात पहिले हृदय. हृदय पंप होईल. हृदय पंप झाल्यानंतर मग काय? पंप झाल्यानंतर मग इथून रक्त जाणार. म्हणजे रक्त जाणार कुठं? तर इथं अशा पद्धतीची एक धमनी असते ज्याला आपण म्हणतो महाधमनी, की जे आपलं रक्त हे करणार आहे, शरीरामध्ये फ्लो करणार आहे. धमनीला काय होते की धमनी जे आहे धमनीला आणखी ब्रँचेस फुटतात, त्याला म्हणलं जाते धमनिका. म्हणजे आता हे धमनी आहे, हे मुख्य धमनी झाली आणि ह्या ज्या तुम्हाला दिसून राहिल्या तीन या झाल्या धमनिका. आणि धमनिकेला पण आणखी फाटे फुटतात, त्याला म्हणलं जाते केशवाहिन्या. म्हणजे अशा पद्धतीने या केशवाहिन्या याला तयार होतील, केसासारख्या बारीक. लक्षात आलं का? अशा केशवाहिन्या. आणि त्याच्यानंतर मग काय होणार का? ह्या केशवाहिन्या एकत्र येतील ते शिरिकामध्ये. म्हणजे बघा अशा पद्धतीने शिरिका, त्याच्यानंतर येणार शिरा आणि पुन्हा ते रक्त जे जाणार आहे ते हृदय. म्हणजे रक्तप्रवाहाचा दिशा आणि रक्तप्रवाहाची कशा पद्धतीनं हे आहे प्रवास आहे तो आपण बघत आहोत. तर सगळ्यात पहिले काय आहे? सगळ्यात पहिले आहे हृदय. म्हणजे हृदय पंप होणार. त्याच्यानंतर मग काय जाणार? ते धमनीकडे जाणार. धमनीकडून कुठे जाणार? तर धमनिकेकडे. धमनिकेकडून कुठे जाणार? तर केशवाहिन्याकडे. त्याच्यानंतर कुठे जाणार? तर ते जाईल शिरिकाकडे. त्याच्यानंतर कुठे जाणार? तर ते जाणार शिरा आणि पुन्हा फायनली कुठे जाणार आहे? तर हृदयाकडे जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्या कशाचा क्रम आहे? तर रक्त प्रवाहाच्या दिशा आहे आपली, रक्त प्रवाहाची अशा पद्धतीची दिशा आहे. ओके, चला. मग आता महाधमनी म्हणजे बघा कशाला म्हणलं जाते? तर महाधमनी म्हणजे होते पुढे बघून महाधमनी. महाधमनी जी आहे हृदयातून बाहेर पडणारी सर्वात मोठी धमनी आहे. आता नावच आहे की धमनी, मी आता सांगितलं होतं तुम्हाला की कशातून जाते तर हृदयातून बाहेर पडते. लक्षात आलं का? हे आपलं हृदय आहे आणि या हृदयामधून जे काही निघत आहे ते आहे महाधमनी. तर महाधमनी म्हणजे काय? महा म्हणजे होते मोठी, महाधमनी म्हणजे होते यालाच म्हणतो आपण अरोटा. हृदयातून बाहेर पडणारी सर्वात मोठी धमनी. हृदयातून बाहेर पडणारी सर्वात मोठी धमनी म्हणजे काय आहे? ते आपली महाधमनी आहे. आणि हेच महाधमनी जे आहे हे संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पोहोचवते. संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त कोण पोहोचवते? महाधमनी. यालाच आपण म्हणतो अरोटा. आणि शुद्ध रक्त म्हणजे काय? ज्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळलेलं असते त्या रक्ताला म्हणलं जाते शुद्ध रक्त. ओके, समजलं? तर पहिले झाली महाधमनी म्हणजे काय. आपल्याला माहित आहे की हे बघा महाधमनी आहे, हे आहे आपल्याला महाधमनी माहित आहे. महाधमनीला ब्रँचेस फुटतात त्याला आपण म्हणतो धमनी. आता हे बघा महाधमनी आहे, याला ब्रांच तयार झाली आहे, हे आहे आपली धमनी. आता धमनीबद्दल बघा, हे जे काही धमनी आहे रक्त हृदयापासून शरीराकडे नेते. हे जे आहे धमनी हे हृदयापासून आता रक्त कुठे नेऊन राहिली? शरीराकडे नेत आहे. आणि महाधमनीपासून शाखा ब्रांच तयार होतात. लक्षात आलं का? महाधमनीपासूनच शाखा तयार होतात. म्हणजे काय झाली? हे झाली महाधमनी. याच महाधमनीला हे शाखा तयार झाली, याच शाखेला म्हणतो धमनी. हे काय तयार करते? तर महाधमनीपासून रक्त कुठं नेते? शरीराकडे नेणं सुरू झालं. आणि याची जी काही भित्तिका असते ते जाड असते आणि मजबूत. याचा जो काही वॉल असते, वॉल बघा हे झाली याची वॉल. तर यांची वॉल कशी असते? जाड असते.
लक्षात आलं का? मजबूत असतात. का बरं? कारण धमनीच्या आतमध्ये रक्ताचं प्रेशर जे असते ते जास्त असते आणि ते रक्ताचं प्रेशर जास्त असल्यामुळं, दाब जास्त असल्यामुळं काय होते का ते रक्तवाहिनी फुटू शकते. ते फुटली नाही पाहिजे. लक्षात आलं का? ते फुटली नाही पाहिजे याच्यासाठी काय आहे का ही धमनी जी असते याची भित्तिका जी असते कशी असते? जाड असते आणि मजबूत असते. पहिले महाधमनी समजली, आता धमनी समजली. आता जेव्हा या धमनीला ब्रँचेस फुटतात, आता बघा हे धमनी आहे, या धमनीला हे ब्रँच तयार झालेली आहे, हिला म्हणलं जाते धमनिका. हिला काय म्हणलं जाते? धमनिका. म्हणजे सगळ्यात पहिले महाधमनी, त्याच्यानंतर मग आहे धमनी, त्याच्यानंतर आहे धमनिका. धमनीच्या लहान शाखा पुढे जाऊन या केशवाहिन्या तयार करतात. आता याच पुढे जाणार आहे आणि काय करणार आहे? केशवाहिन्या. ओके. आता बघा हे झाली महाधमनी, महाधमनीला ब्रँच फुटला, हे झाली धमनी, धमनीला ब्रँचेस फुटल्या, हे काय झाल्या? धमनिका. आणि याच धमनिकांना ब्रँचेस फुटणार. आता ह्या ज्या तयार झाल्या ह्या झाल्या केशवाहिन्या. बघा हे झाल्या कोणत्या? केशवाहिन्या. लक्षात आलं का? या अत्यंत बारीक आणि पातळ भिंती असणाऱ्या असतात आणि याच्यामध्येच काय होते? केशवाहिन्यामध्येच काय होते तर गॅसेस जेवढे काही वायूचं आदान प्रदान होतं, आपण ऑक्सिजन घेतो, त्याच्यानंतर पेशी तिकडून कार्बन डायऑक्साईड सोडतात, तर वायूचं देवाणघेवाण होते याच ठिकाणी केशवाहिन्याच्या माध्यमातून. त्याच सोबत पोषण द्रव्याची देवाणघेवाण सुद्धा होते. बघा आपण जे काही जेवण करतो, आपण जेवण केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे काही प्रोटीन्स आहे, मिनरल्स आहे, फॅट्स आहे, व्हायटमिन्स आहे, हे सगळंच्या सगळं रक्तामध्ये मिक्स होणार आहे आणि हे सगळ्याचं सगळं रक्तामध्ये मिक्स झाल्यानंतर ते पेशीपर्यंत पोहोचणार आहे. ते पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करते ते करते केशवाहिन्या. ते जाते कुठून? तर ते सगळं रक्तात मिक्स होते. रक्त कुठं जाते? तर हार्टमध्ये. हार्टमध्ये ते पंप होते. पंप झाल्यानंतर ते जाते कुठे? तर महाधमनीमध्ये. महाधमनीमधून कुठं जाणार आहे? तर ते धमनीमध्ये. धमनीमधून कुठं जाणार आहे? तर ते धमनिकामध्ये जाणार. आणि धमनिकेमधून कुठं जाणार? तर ते जाणार केशवाहिन्यामध्ये. आणि केशवाहिन्या कुठं पोहोचणार? तर ते जाणार आहे ऊतीपर्यंत, टिश्यूपर्यंत. टिश्यूच्या माध्यमातून ते कुठं जाणार आहे? तर सेलपर्यंत. आणि सेल जे काही त्याच्यामध्ये तयार होणाऱ्या युरिया आहे, जे काही टाकाऊ पदार्थ आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, अमोनिया वगैरे आहे, हे सगळं त्याच्यामध्ये सोडणार. म्हणजे याच ठिकाणी काय होते? गॅस आणि पोषक द्रव्याची देवाणघेवाण होते. लक्षात आलं का? पुढं काय होते? धमनी आणि शिरा यांना जोडतात. पुढं धमनी आणि शिरा यांना जोडतात. लक्षात आलं का? आता पहा, आता ह्या केशवाहिन्या आहे, या केशवाहिन्या एकत्र आल्या. आता काय बनणार आहे? या केशवाहिन्या एकत्र आल्या तर या बनल्या शिरिका. बघा आता छोट्या छोट्या ब्रँचेस. आता या बनल्या शिरिका. शिरिका बनल्यानंतर मग काय होणार आहे? तर बघा आता पहिले आपण पाहू शिरिका. शिरिका केशवाहिन्यापासून तयार होतात. केशवाहिन्यापासून काय तयार होते? तर केशवाहिन्यापासून तयार होते शिरिका. आणि या लहान शिरा असतात. लक्षात आलं का? सर्वात लहान शिरा. मग अनेक शिरिका एकत्र येतात ना, काय बनतात? तर शिरा. बघा या बनल्या शिरा. याला म्हणतो आपल्या साध्या भाषेत आपण नस म्हणतो. हे बघा माझ्या हाताच्या दिसत आहे शिरा. लक्षात आलं का? आणि अशा शिरा एकत्र येऊन एक बनते महाशीर. काय बनते? महाशीर. म्हणजे सर्व शिरा एकत्र येऊन तयार होणारी मोठी शिरा रक्त परत हृदयात आणते. बघा इथून सुरू झाला रक्ताचा प्रवाह, इथं पुन्हा रक्त हृदयामध्ये आणलं, ते झाले कोणती? महाशीर. ओके, समजलं? चला पुढे जाऊ. त्याच्यानंतर आता पाहायचं आहे धमनीबद्दल आणखी थोडीशी माहिती घ्यायची आपल्याला. बघा आता एक बॅकग्राऊंड सेट केलं होतं, आता आपण आता पुन्हा त्याला डिटेलमध्ये बघत आहोत. बघा आता धमनी. धमनी म्हणजे होते आर्टरी, यालाच म्हणले जाते रोहिणी. लक्षात आलं का? ज्या रक्तवाहिन्या हृदयापासून शरीराकडे रक्त नेतात त्या धमनी असतात. लक्षात आलं का? ज्या रक्तवाहिन्या काय करतात? हृदयापासून शरीराकडे नेतात रक्त, त्यांना म्हणायचं धमनी. लक्षात आलं? पण कोणतं रक्त? ऑक्सिजन युक्त रक्त. त्यात तेरी की धमनी. धमनी म्हणजे होते आर्टरी. आर्टरी कशाला म्हणतात? बघा ज्या रक्तवाहिन्या हृदयापासून शरीराकडे रक्त नेतात, ज्या रक्तवाहिन्या हृदयापासून शरीराकडे रक्त नेतात त्यांना आपण काय म्हणतो? धमनी म्हणतो. बरोबर आहे. आपल्याला माहित आहे की साधारणतः धमन्यांमध्ये कोणतं रक्त असते? ऑक्सिजन युक्त रक्त असते, कारण त्या शुद्ध रक्त वाहून नेतात. आणि शुद्ध रक्त म्हणजे कोणतं रक्त असते? तर ऑक्सिजन युक्त रक्त. तर धमनीला एक अपवाद आहे की ज्याच्यामध्ये काय असते? डिऑक्सिजनेटेड रक्त असते. लक्षात आलं का? आणि एका अशी आहे की जनरली आपण बघितलं की शिरा आणि धमन्या, जनरली धमन्या शुद्ध रक्ताचं वहन करते, पण एक धमनी अशी आहे का जे अशुद्ध रक्त वाहते. तिचं नाव आहे फुफ्फुस धमनी, पल्मनरी आर्टरी. हे अशुद्ध रक्त वाहते, म्हणजे याच्यात डिऑक्सिजनेटेड रक्त राहते. लक्षात आलं का? म्हणजे
हे जे काही फुफ्फुस धमनी आहे, पल्मनरी आर्टरी आहे, तिच्यामध्ये जे काही रक्त वाहते त्याच्यामध्ये ऑक्सिजन राहत नाही, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड राहते. लक्षात आलं का? म्हणून काय झालं की धमन्या ज्या आहे ते शुद्ध रक्त वाहून नेते, पण फुफ्फुस धमनी जे आहे ते अशुद्ध रक्त वाहते. ठीक आहे. धमन्यांची भिंती पाहिली आपण कशी आहे, तर धमन्याची भिंती जाड असते. का बरं जाड असते? कारण त्या रक्तामध्ये प्रेशर जास्त असते. ओके. त्याच्यानंतर मग इलास्टिक, लवचिक असतात. जर रक्ताचं प्रेशर जास्त झालं तर त्या थोड्याशा इलास्टिक असतात. त्याच्यानंतर मग काय असतात, तर त्या मस्क्युलर असतात. लक्षात ठेवायचं की धमनीची जाडी जी असते ते जाड असते, ते लवचिक असते, स्नायुमय असते. आणि धमन्यांमध्ये रक्तदाब जो असते तो कसा असते, एक असते 100 ते 120 mmHg. लक्षात आलं? त्याच्यानंतर आहे यांना वॉल्व असते का? वॉल्वचा अर्थ होते झडपा, रक्त खालीवर. कारण याच्यामध्ये धमन्यांमध्ये प्रेशर जास्त ऑलरेडीच प्रेशर जास्त असल्यामुळं त्याच्यात काय होते का, त्याच्यात झडपांची गरज राहत नाही, वॉल्वची गरज राहत नाही आहे. आणि या ज्या काही धमन्या असतात या शरीरावर खोलवर म्हणजे डीपली सॅच्युरेटेड असतात. लक्षात आलं का? सिच्युएटेड असतात शरीराच्या आतमध्ये डीप. म्हणजे ह्या ज्या वरतून दिसते या शिरा दिसते, पण जर तुम्हाला असं दाखवलं तर याच्या आतमध्ये जे तुम्हाला दिसते एक जाड, ते असते आपली धमनी. ओके, ठीक आहे. चला पुढे चालू आपण. त्याच्यानंतर दुसरं, धमन्याच्या अपोजिट मध्ये आलो तर येते शिरा. ह्या ज्या अशा बाहेरून दिसते ना तुम्हाला, या आहे सगळ्या शिरा. याच्यामध्ये ब्लड प्रेशर कमी राहते आणि याच्यात ब्लड प्रेशर कमी राहते, त्याच्यामुळं वर जाण्यासाठी यांच्या रक्त खाली येऊ शकते गुरुत्वाकर्षणामुळं. म्हणून याच्यामध्ये काय असते, झडपा असतात, वॉल्व असतात. बघा काय आहे शिरा. शिरा यालाच म्हणलं ते वेन, यालाच म्हणलं ते नीला. ज्या रक्तवाहिन्या शरीराकडून हृदयाकडे रक्त आणतात, धमन्या हृदयापासून शरीराकडे रक्त नेते, शिरा शरीराकडून हृदयाकडे रक्त आणते. लक्षात आलं का? हा, त्या शिरा. याच्यात कोणतं रक्त असते? धमन्यांमध्ये शुद्ध रक्त असते, तर शिरांमध्ये अशुद्ध रक्त असते, डिऑक्सिनेटेड रक्त असते. अपवाद आहे, शिरांमध्ये पण अपवाद आहे. फुफ्फुस शिरा, जशी धमनीमध्ये एक धमनी आहे फुफ्फुस बिगा धमनी, जे कोणतं रक्त वाहून नेते, डिऑक्सिजनेटेड रक्त वाहून नेते, त्याच पद्धतीने शिरांमध्ये पण एक फुफ्फुस शिरा आहे जे ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेते. लक्षात आलं का? फुफ्फुस शिरा, पल्मनरी वेन हे शुद्ध रक्त वाहते. लक्षात आलं का? यांच्या भित्ती कशा असतात? जर त्याची भित्ती जाड आहे तर याची भित्ती काय आहे, पातळ आहे. का बरं पातळ आहे? कारण प्रेशर कमी राहते, ब्लडचं प्रेशर वेन मध्ये कमी राहते. ठीक आहे ना? म्हणून त्या कमी लवचिक पण असणार. जेवढं काम आहे आपल्या शरीरामध्ये तेवढंच बरोबर निसर्गाने आपल्याला सेट केलेलं आहे. जिथं रक्ताचं प्रेशर जास्त आहे त्याची वॉल जाडी ठेवली, भिंत जाडी ठेवली, त्या इलॅस्टिक ठेवल्या. त्याच्यानंतर कशा ठेवल्या, त्या मस्क्युलर ठेवल्या, कारण त्याच्यामध्ये रक्ताचं प्रेशर कसं आहे, जास्त आहे. पण ज्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचं प्रेशर कमी आहे त्याच्यामध्ये बरोबर त्यांनी त्याची भित्तिका कशी केली, कमी जाडीची केली. त्याच्यानंतर काय, रक्त गुरुत्वाकर्षणाने खाली येऊ शकते म्हणून त्याच्यात झडपा पण ठेवल्या. लक्षात आलं का? लवचिक असतात. मग याच्यामध्ये रक्तदाब किती असतो, तर याच्यामध्ये रक्तदाब असते 10 ते 20 mmHg. आताच आपण बघितलं की धमन्यांमध्ये किती ब्लड प्रेशर असते. बघा, धमन्यांमध्ये ब्लड प्रेशर असते 100 ते 120 mmHg. तर शिरामध्ये कोणतं असते, तर शिरांमध्ये आपण जेव्हा पाहिलं तर शिरांमध्ये असते 10 ते 20 mmHg. इतका मोठा फरक आहे, 100चा फरक आहे डायरेक्ट. लक्षात आलं का? यांना झडपा असतात, धमन्यांना झडपा नसतात, शिरांना झडपा असतात. का बरं शिरांना झडपा असतात? तुम्हाला माहित आहे की रक्त खाली येऊ नये म्हणून, रक्त खाली येऊ नये म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आहे केशवाहिन्या. केशवाहिन्या अत्यंत सूक्ष्म आणि पातळ भित्तीच्या असतात. आता तेवढी काय आहे, तर पहिले पाहिला आपण धमनी, धमनीनंतर धमनिका, त्याच्यानंतर महाधमनी, मग धमनिका. लक्षात आलं का? त्याच्यानंतर मग केशवाहिन्या आता अत्यंत सूक्ष्म आहे. तर यांच्या ज्या काही हे असणार त्या कशा असणार, पातळ आहे, केशासारख्या पातळ, एक थराच्या बनलेल्या असतात. या कशा असतात, एक थराच्या असतात. याला म्हणलं जाते एंडोथायलम लेअर. धमनी व शिरा यांना जोडल्या जाते. इथंच गॅसचं, अन्नद्रव्य आणि अवशिष्ट पदार्थाची देवाणघेवाण होते. आताच मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. बघा, थोडंसं कंपॅरिझन जर करू आपण तर काय येते की धमनी वर्सेस शिरा. बघा, धमनी आणि इकडे आहे शिरा. धमनी कसं रक्त, धमनीतून रक्ताची दिशा कशी आहे, तर हृदयापासून शरीराकडे रक्त नेते, तर शिरा शरीरातून हृदयाकडे रक्त आणते. दोघांमध्ये हा फरक आहे. त्याच्यानंतर मग आहे की धमनी हे शुद्ध रक्त वाहून नेते आणि वेन हे अशुद्ध रक्त वाहते. याला अपवाद कोण आहे, याला आहे पल्मनरी आर्टरी, आणि याला जो अपवाद आहे ते पल्मनरी वेन आहे. धमनीची भित्तिका कशी असते, तर धमनीची भित्तिका असते जाड आणि लवचिक, तर शिराची भित्तिका असते पातळ. धमनीमध्ये काय असते, रक्तदाब असते जास्त, तर शिरामध्ये रक्तदाब असते कमी.
यांना झडपा असतात का? धमनीला झडपा असतात का? तर धमनीला झडपा नसतात. आणि याला झडपा असतात का? तर हो, याला झडपा असतात. धमन्या ज्या असते ह्या कशा असते शरीरामध्ये? तर खोलवर रुजलेल्या असतात, या खोलवर आहेत. आणि या कशा असतात? तर वरच्या बाजूला. ओके. त्याच्यानंतर मग आहे महत्वाचे मुद्दे. बघा महत्वाचे मुद्दे काय आहे. मानवी शरीरामध्ये सुमारे 97,000 किलोमीटर रक्तवाहिन्या असतात. म्हणजे जर आपण रक्तवाहिन्या काढल्या आपल्या शरीरातल्या आणि त्याची जर एक दोरी बनवली तर ते किती किलोमीटर जाईल? तर ते दोरी जाईल 97,000 किलोमीटर. इतकी मोठी रक्तवाहिनी जाईल आपली. म्हणजे एक एक रक्तवाहिनी जर आपण जोडत गेलो आणि असा जर तो धागा बनवला सरळ तर किती किलोमीटर जाईल तो मित्रांनो? 97,000 किलोमीटर एवढ्या मोठ्या रक्तवाहिन्या बनणार आहे. म्हणजे लक्षात आलं का? आणि यांचा दाब जो आहे त्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल का शिरा यांची जी काही जाडी असते रक्तदाबाचा क्रम, तर शिरेमध्ये किती असते ब्लड प्रेशर? 10 ते 20 mmHg. केशवाहिन्यामध्ये ब्लड प्रेशर किती असते? 60 mmHg. आणि धमनीमध्ये असते 120 mmHg. पाठ ठेवायचं बिलकुल. सगळ्यात कमी ब्लड प्रेशर कशामध्ये असते? तर शिरामध्ये असते. त्याच्यानंतर थोडंसं जास्त कोणामध्ये असते? तर कॅपिलरीज म्हणजे केशवाहिन्यामध्ये असते. त्याच्याही पेक्षा सर्वात जास्त प्रेशर जे असते ते असते धमन्यांमध्ये. ठीक आहे. भित्तिकडा यांची जी भिंत असते त्यांची जाडीनुसार क्रम. सगळ्यात कमी जाडी कोणाची असते? सगळ्यात कमी जाडी असते केशवाहिन्याची. त्याच्यानंतर जाडी असते शिराची. त्याच्यानंतर मग असते धमन्याची. केशिध लक्षात ठेवायचं, केशिध. ठीक आहे ना. आणि रक्तवाहिन्याच्या अभ्यासाला काय म्हणलं जाते? ज्याच्यामध्ये रक्तवाहिन्यांचा अभ्यास केला जातो त्याला म्हणलं जाते अँजिओलॉजी. काय म्हणलं जाते? रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला काय म्हणलं जाते? अँजिओलॉजी म्हणलं जाते. आणि वॉलमुळे रक्त मागं येत नाही. ओके. ह्या पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे, बघून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे हार्ट. हार्ट बद्दल बघा काय आहे? मानवी हृदय. मानवी हृदयाचा आकार. सगळ्यात पहिला मानवी हृदयाचा आकार कसा आहे? तर मानवी हृदयाचा आकार आहे शंकूकार आहे ना, कॉनिकल असतो, शंकूकार असतो. बघा हा कसा पद्धतीचा एक शंकू आहे, अशा शंकूच्या आकाराचा असतो. अशा शंकूच्या आकाराचा मानवी हृदयाचा आकार असतो, शंकूच्या आकाराचा. लक्षात आलं का? ओके. त्याच्यानंतर आहे हे असते कुठं मग? हे हृदय असते छातीमध्ये, असं पसल्यांच्या खाली आणि दोन्ही फुफ्फुसाच्या मध्ये स्थित असते. बघा बरं, हे झाली छाती, ह्या झाल्या पसल्या, हे झाले दोन्ही फुफ्फुस आणि या फुफ्फुसाच्या मधामध्ये आपलं हार्ट आहे. बघा मित्रांनो, इथं आहे आपलं हार्ट. कुठं आहे? छातीमध्ये. पसल्यांच्या मागे फुफ्फुसाच्या दोन्ही फुफ्फुसाच्या काय आहे? मध्ये स्थित आहे आपलं हृदय. लक्षात आलं? हे झाली त्याची पोझिशन. बरं, याची रचना कशी आहे हृदयाची रचना? हृदय हे अनैच्छिक पेशीने तयार झालेलं आहे. हृदय कोणत्या पेशीने तयार झालं आहे? अनैच्छिक पेशीने तयार झाली आहे. म्हणजे हे इन व्हॉलेंटरी मसल्सने बनलेले आहे. म्हणजे आपण जसं म्हणलं माझ्या हाताला वर जातं, माझा हात वर जाते, माझ्या हाताला खाली आहे म्हणलं तर खाली येते. पण का बरं? कारण माझ्या ज्या हाताच्या मसल आहे ऐच्छिक मसल आहे, मी त्यांना आदेश दिल्यानंतर त्या काम करते. पण हृदयाच्या ज्या काही पेशी आहे त्या अनैच्छिक पेशी आहे, त्यांना जर मी म्हटलं का थांबा, त्या थांबत नाही. म्हणजे या अनैच्छिक पेशी आहे त्या इनव्हॉलेंटरी मसल्सने बनलेल्या आहे. या पेशींना हृदय पेशी म्हणजे कार्डियॅक मसल म्हणतात. लक्षात आलं का? हृदयाचं जे मसल्स आहे ते कोणत्या मसल पासून बनलेलं आहे? कार्डियक मसल पासून बनलेलं आहे. या पेशीवर आपले नियंत्रण नसते, ते आपोआप काम करत असते आणि जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत ते काम करत राहतात. ओके. बरं, आता आपल्या हृदयाचं संरक्षण कोण करते? तर बघा, आपल्या हृदयाचं संरक्षण कोण करते? आपल्या हृदयाच्या भोवती दुहेरी आवरण असते. हे आपलं हृदय आहे, त्याच्या भोवती एक दुहेरी आवरण आहे. याला म्हणलं जाते पॅरिकार्डियम म्हणजे पेरिकार्डियम असते. बघा, हे आहे आपल्या हृदयाच्या भोवती एक आवरण. लक्षात घ्या, हे आपल्या हृदयाच्या भोवती काय आहे? एक अशा पद्धतीचं एक आवरण आहे. याला म्हणलं ते पेरिकार्डियम. आणि या दोन आवरणामध्ये, पेरिकार्डियमच्या दोन आवरण असते, दोन लेअर असते. त्या दोन लेअरच्या मध्ये एक लिक्विड असते. बघा, हे एक लेअर झाली आणि हे एक झाली लेअर, आणि याच्या आतमध्ये एक लिक्विड आहे. त्या लिक्विडला म्हणलं ते पॅराकार्डियम फ्लुइड. आणि याच्यामुळे काय होते का, जर एखादी हृदयावर आघात झाला तर तो आघात झेलण्यासाठी हा पॅराकार्डियम लेअर असतात. लक्षात आलं का? आता हे अशा पुढे काय होते की आपलं हृदयाचं बाह्य आघातापासून काय होते? संरक्षण होते. म्हणजे असा सेफ ठेवलाय आपलं हृदयाला, काय ठेवलाय? अशा पद्धतीनं सेफ ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आलो आपण की आपल्या हृदयाबद्दल जर आणखी माहिती बघतो म्हटलं तर लक्षात येईल की हृदयाचं स्थान आहे, मानवी हृदय आहे छातीच्या मध्यभागी. कुठं असते? तर छातीच्या मध्यभागी. बरोबर आहे. ओके. पण त्याचा अधिकांश भाग हा डाव्या बाजूने झुकलेला असतो. बघा,
हृदयाच्या इथून जर असा मध्यभाग आपण पकडला तर ठीक आहे, मध्यभाग तर आपण पकडला, पण काय असते त्याचा जास्तीत जास्त भाग कोण्या भागाकडे झुकलेला असतो, तर जास्तीत जास्त भाग जो असतो त्याचा तो छातीच्या डाव्या बाजूकडं. म्हणजे बघा एवढंच हृदय या साईडनं आहे, पण एवढं हृदय या साईडनं आहे आणि हा भाग झाला, म्हणून काय आहे का तो डावीकडे असल्यासारखा वाटतो, झुकलेला असल्यामुळे डावीकडे असल्यासारखा वाटतो. कोणत्या साईडनं असल्यासारखा वाटतो, तो डावीकडे असल्यासारखा वाटतो. ओके. त्याच्यानंतर हृदयाचं काम आहे, मानवी हृदयाचे सरासरी वजन सुमारे 300 ग्रॅम असते. महत्वाचा प्रश्न आहे की मानवी हृदयाचं वजन किती असते, तर सरासरी 300 ग्रॅम असते आणि याचा मध्यभाग जो असतो हा 80 ग्रॅमचा असतो आणि डावी बाजू असते हे 220 ग्रॅमची. म्हणजे इकडचा जो काही भाग आहे, हा जो काही भाग आहे इकडचा हा 80 ग्रॅमचा आहे आणि इकडचा जो काही भाग आहे हा किती आहे, 220 ग्रॅमचा. म्हणजे इकडचा भाग येते 220 ग्रॅमचा, हा झाला 220 ग्रॅम आणि इकडचा भाग झाला 80 ग्रॅम. टोटल किती आहे, 300 ग्रॅम. लक्षात आलं का? डावी बाजू वेंट्रिकल भाग, हृदयाचा आकार आणि तुलना. बघा मानवी हृदयाचा आकार आपल्या बंद मुठी एवढा असतो आणि बंदी मुठीसारखा असतो. बघा आपली जेवढी मूठ आहे तेवढा आपल्या डाव्या हाताची जेवढी मूठ आहे तेवढ्या आकाराचा काय असते, हे आपलं हृदय असते. समजलं? चला पुढे चालू. बघा हृदयातील कपाट्याचा जर विचार आपण केला तर हृदयातील कपाटे जे आहे ते हृदयातील कपाट आहे, एक कपाट आहे त्रिकपर्दी कपाट आणि हे त्रिकपर्दी कपाट कुठं आहे, उजवा अलिंद म्हणजे हे राईट आट्रियम, हे झालं उजवा अलिंद आणि राईट वेट्रिकम आणि राईट वेंट्रिकल्स याच्या मधामध्ये असते. लक्षात आलं का? आणि हे रक्ताला अलिंदातून निलयात जाऊ देते पण परत येऊ देत नाही. आता काय होते का, रक्त पहिले इथं येते, इथं आल्यानंतर काय होते का, इथं खाली जाते. आता खाली जर आलं म्हणजे वरचा भाग पिचकला गेला तर खालच्या भागामध्ये रक्त आलं, पण खालचा भाग पिचकला जाईल तर रक्त पुन्हा वरती येऊ शकते. हे रक्त वरत येऊ नये याच्यासाठी हे काय असते, वॉल असते, याला म्हणलं जाते त्रिकपर्दी कपाट. ओके, समजलं? त्याच्यानंतर द्विकपर्दी कपाट, हे कुठं असते, डावी अलिंद. म्हणजे त्रिकपर्दी कपाट कुठं असते, उजव्या भागीला. लक्षात आलं का? आणि द्विकपर्दी कपाट कुठं असते, तर डाव्या बाजूला म्हणजे या बाजूला. लक्षात आलं का? इथं पण कोणाच्या मधात, तर आपण पाहिलं लेफ्ट आट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल याच्या मधात. जेव्हा रक्त इथं येणार, हा पिचकला जाईल तर भाग खाली जाणार, रक्त खाली जाणार, पण खालचा भाग पिचकला गेला तर रक्त पुन्हा वर येऊ नये याच्यासाठी इथं जे कपाट बनवलेलं आहे याला म्हणलं जाते द्विकपर्दी कपाट. लक्षात आलं का? अशा पद्धतीनं ते आहे. त्याच्यानंतर आलो आपण पुढं अर्धचंद्राकृती कपाट. अर्धाचंद्रक म्हणजे हे कपाट निलय आणि धमनी यांच्यामध्ये असतात. हे बघा आता अर्धाचंद्राकृती कुठं असते, निलय आणि धमनी. म्हणजे बघा हे निलय आहे दोन्ही, हे झालं लेफ्ट, हे झालं राईट आणि हे झालं लेफ्ट आणि ह्या झाल्या धमन्या. यांच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस रक्त फ्लो होणार आहे त्यावेळेस ते पुन्हा रिटर्न जाऊ नये, एकदा आलं की पुन्हा रिटर्न जाऊ नये याच्यासाठी इथं काय असते, अर्धचंद्राकृती कपाट असते. ह्या रक्ताला निलयातून धमनीमध्ये जाऊ देते, तसेच धमन्यांमधून रक्त परत निलयात येऊ देत नाही. धमन्यात जाऊ देते पण धमन्यातून पुन्हा रिटर्न येऊ देत नाही. लक्षात आलं का? इथून रक्त पिचकल्यानंतर धमनीत जाऊ देते पण धमनीतून पुन्हा रिटर्न येऊ देत नाही, याला म्हणलं जाते अर्धचंद्राकृती कपाट. लक्षात आलं का? त्याच्यानंतर आलो आपण पुढं महाधमनी कपाट. आता महाधमनी म्हणजे अरोटा वॉल. आपल्याला माहित आहे का, हे अरोटा या ठिकाणी असते, इथून जाते, इथून वर जाते, म्हणून आता त्याच्याबद्दल बघा. हे डावा निलय, बघा हे लक्षात ठेवा का महाधमनी कुठं असते, तर डाव्या निलयामध्ये आहे ना, या ठिकाणी असते, या ठिकाणी, याला म्हणलं जाते निलय आहे ना. तर बघा कुठं असते, डाव्या निलयमध्ये आणि महाधमनी यांच्यामध्ये असते. हे रक्ताला हृदयापासून शरीराकडे जाण्यास मदत करते, हृदयापासून शरीराकडे जाण्यास मदत करते कोणतं, महाधमनी कपाट. आणि त्याच्यानंतर आहे सेप्टम. आता हे सेप्टम म्हणजे काय बघा, हृदयातील स्नायूंची भिंत. दोन हृदय, आपलं जे काही हृदय आहे या हृदयांच्या मधामध्ये जे काही मस्क्युलर भिंत आहे बघा, हे जे काही मस्क्युलर अशी भिंत आहे ना, याला म्हणलं जाते सेप्टम. या सेप्टममुळे काय होते, स्नायूची भिंत आहे जी उजवी आणि डावी बाजू वेगळी करते आणि हृदयाच्या कप्प्यांमध्ये अडथळा निर्माण करते. हृदयाचे जे कप्पे आहेत तिथं काय करते, अडथळा निर्माण करते आणि त्यामुळे एक काम होते का, हे जे काही दोन भागामध्ये डिवायडेशन झालाय त्याच्यामुळे काम होते, इथं ऑक्सिजन युक्त रक्त आणि ऑक्सिजन विरहित रक्त एकमेकात मिसळत नाही आहे. ओके, समजला? चला इथून थोडं पुढे चालू. हे चालू आहे का, आपले रेकॉर्डिंग चालू आहे का बघा बरं. हे चालू आहे ना, ठीक आहे. आता बस 10 मिनिटातून जाते. प्राण्यांमधील हृदयाचे कप्पे बघा की कोणत्या प्राण्यांमध्ये किती किती कप्प्याचा हार्ट आहे. जसं आहे मत्स्य म्हणजे मासे,
मास्यांमध्ये 2 कप्प्याचं हार्ट असते. मास्यांमध्ये किती कप्प्याचं हार्ट असते? 2 कप्प्याचं. एक असते आलिंद आणि एक असते निलय. लक्षात आलं? हे बघा, हे एक आलिंद आहे आणि हे एक निलय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आहे उभयचर. उभयचर म्हणजे कशाला म्हणतो आपण? का जे जमिनीवर पण राहतात आणि जे पाण्यात पण राहतात, दोन्ही ठिकाणी राहतात, त्यांना म्हणलं ते उभयचर. यांचं हृदय जे असते ते 3 कप्प्याचं असते. म्हणजे वरचे 2 आलिंद असते आणि एक निलय असते. बघा, हे वरचे 2 आलिंद आणि एक काय असते? निलय असते. ठीक आहे. त्याच्यानंतर सरीसृप. सरीसृप म्हणजे सरपटणारे प्राणी. पाठच करायचं, याच्यावर प्रश्न विचारते. सरीसृप. सरीसृप मध्ये 3 कप्प्याचं हृदय असते. लक्षात आलं का? 2 आलिंद आणि एक निलय. कप्पे पाहिला पण मास्यामध्ये किती कप्प्याचं हृदय? तर 2 कप्प्याचं. उभयचर आणि सरीसृप सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये 3 कप्प्याचं. पण याला एक अपवाद आहे की जो आपला मगर आहे, मगर हा सरीसृप मध्ये येते, पण तरीही त्याचं हृदय जे आहे ते 4 कप्प्याचं आहे. IMP पॉइंट आहे हा. याच्यावर प्रश्न विचारते की जे मगर जो आहे, मगर हा सरीसृप आहे, सरपटणारा आहे, तरी त्याच्यामध्ये हृदय किती कप्प्याचं आहे? तर 4 कप्प्याचं आहे. त्याच्यानंतर आपले आले पक्षी. पक्ष्यांचं हृदय किती कप्प्याचं असते? तर 4 कप्प्याचं असते. 2 आलिंद, 2 निलय. आणि त्याच्यानंतर सस्तन प्राणी जे आहे, सस्तन प्राणी म्हणजे जे आपल्या पिलांना दूध पाजतात, ते त्यांच्यामध्ये किती कप्प्याचं हार्ट असते? तर त्यांच्यामध्ये पण 4 कप्प्याचं हार्ट असते. वरचे 2 आलिंद आणि वरचे 2 निलय. विशेष उदाहरण जर घेतलं तर आपल्याला माहित आहे की मगर हा सरीसृप आहे, त्याच्यामध्ये किती कप्प्याचा हार्ट आहे? तर 4. झुरळ असा आहे का ज्याच्यामध्ये 13 कप्प्याचा हार्ट आहे. झुरळामध्ये किती कप्प्याचा हार्ट आहे? 13 कप्प्याचा हार्ट आहे. आणि महत्वाची एक नोंद ठेवा की सगळ्यात मोठं हार्ट कोणाचं आहे? ब्ल्यू व्हेल माशाचं. ब्ल्यू व्हेल मासा जो आहे, या ब्ल्यू व्हेल माशाचं हार्ट जे आहे ते सगळ्यात जास्त आहे. लक्षात आलं का? मच्छीमध्ये 2 कप्प्याचं हार्ट, उभयचरमध्ये 3 कप्प्याचं हार्ट, सरीसृपमध्ये 3 कप्प्याचं हार्ट. याला अपवाद आहे मगर. त्याच्यानंतर पक्ष्याचा 4 कप्प्याचं हार्ट, सस्तन प्राण्याचा 4 कप्प्याचं हार्ट. आणि झुरळाचं जे काही हार्ट असते ते किती कप्प्याचं असते? 13 कप्प्याचं. आणि ब्ल्यू व्हेलचं जे काही हार्ट आहे ते सगळ्यात मोठं हार्ट असते. त्याच्यानंतर ब्लड व्हेसल्स बद्दल माहिती घेऊ आपण. तर धमनीबद्दल तुम्हाला माहित आहे, शुद्ध ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करते. ठीक आहे ना. फुफ्फुस धमनी तुम्हाला माहित आहे की काय करते? डिऑक्सिजनेटेड रक्ताचा पुरवठा करते. त्याच्यानंतर शिरा माहित आहे तुम्हाला कशाचं काम करते? तर डिऑक्सिजनेटेड रक्त पोचवण्याचं काम करते. आणि जे आपलं काही याला अपवाद आहे, कोणतं आहे? फुफ्फुस शिरा. हे काय करते? ऑक्सिजनयुक्त रक्त नेण्याचं काम करते. बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आलो पुढं अशुद्ध रक्ताचा प्रवाह आणि शुद्ध रक्ताचा प्रवाह. बघा कसं होते. तर सगळ्यात पहिले आहे एक संपूर्ण शुद्ध रक्ताचा प्रवाह आणि या साईडनं आहे शुद्ध रक्ताचा प्रवाह. ठीक आहे ना. अशुद्ध रक्ताचा प्रवाह म्हणजे हे निळी साईड जे आहे अशुद्ध रक्ताचा प्रवाह करते. ठीक आहे ना. संपूर्ण शरीरातून अशुद्ध CO2 युक्त रक्त शिरांमध्ये उजव्या आलिंदात येते. बघा, हे इकडचं उजवं आलिंद आहे. जेवढंही काही रक्त आहे, जेवढंही काही आपल्या शरीरामधलं डिऑक्सिजनेटेड रक्त आहे, ह्या कोणत्या आलिंदामध्ये येते? उजव्या आलिंदात. बघा, हे उजवं आलिंद आहे. ठीक आहे ना. त्या आलिंदामध्ये येते. पहिला महत्वाचा पॉइंट की सगळं जेवढं काही शरीरामध्ये जे डिऑक्सिजनेटेड रक्त आहे ते कुठं येत असते? तर उजव्या आलिंदात. बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय आहे? उजव्या आलिंदात रक्त येण्यासाठी 2 शिरा आहे महत्वाची. एक आहे वरची शिरा. हे बघा, हे जे काही वरची शिरा आहे हिचं नाव आहे महाशिरा. याला म्हणते सुपिरियर वेना कावा. याला काय म्हणलं? ते सुपिरियर वेना कावा. आणि खालची जी काही महाशिरा आहे त्याला म्हणलं ते इन्फेरियर वेना कावा. म्हणजे ह्या ज्या 2 आहे महत्वाच्या, हे काय करतात? त्याच्यामध्ये रक्त आणते. आणि हार्ट मधलं रक्त पण तर अशुद्ध होऊ शकते ना, त्याच्यासाठी एक कोरोनरी सायनस नावाचं एक छिद्र राहते, त्याच्या मार्फत ते रक्त येतं तिथं. लक्षात आलं का? बरं, 2 झालं. आता उजव्या आलिंदातून रक्त कुठं जाते? त्रिकपर्दी कपाट. माहित आहे ना, इथं त्रिकपर्दी कपाट आहे. हा भाग पिचकल्या गेला, मग आता कुठं जाणार? हा खाली जाणार, म्हणजे खालच्या म्हणजे निलयामध्ये येणार आहे ना. तर आपण वरचं आर्ट्रियम आणि खाली वेंट्रिकल्स मध्ये आला. कोणत्या? तर राईट साईडच्या वेंट्रिकल्स मध्ये आला. ठीक आहे ना. तर राईट वेंट्रिकल मध्ये आला या ठिकाणी. आता हा भाग पिचकल्या जाईल. हा भाग पिचकल्यानंतर मग काय जाईल? का हे रक्त आता फुफ्फुसाकडे जाणार ऑक्सिजन घेण्यासाठी. म्हणून काय झालं का अशा पद्धतीने एक याच्यातून काय झालं का हे रक्त कुठं गेलं? फुफ्फुसाकडे गेलं. मग फुफ्फुसाकडे गेलं कोणत्या धमनी मार्फत? पल्मनरी आर्टरीद्वारे. पल्मनरी आर्टरीद्वारे. हे पल्मनरी आर्टरी आहे, असं पल्मनरी आर्टरी आहे. या पल्मनरी आर्टरीद्वारे आता कुठं गेलं? ते फुफ्फुसाकडे गेलं.
फुफ्फुसामध्ये गेलं, फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन आपण घेतो म्हणून त्याच्यामध्ये आता ऑक्सिजन मिक्स झालं, CO2 बाहेर पडला, ऑक्सिजन आपण काय घेतलं, आतमध्ये घेतलं. आता ऑक्सिजन वालं रक्त आपल्याला पुन्हा हार्टमध्ये टाकायचं आहे, तर फुफ्फुसाकडून आता रक्त कुठं येणार आहे, तर ते येणार आहे या डाव्या आलिंदामध्ये. आता लेफ्ट आर्टरियम मध्ये ते रक्त येईल. लेफ्ट आर्टरियम मध्ये रक्त आल्यानंतर इथं द्वीपकर्पी कपाट आहे, म्हणजे हा भाग पिचकला गेला, हा वॉल ओपन झाला, याच्यातून इकडे रक्त आलं, म्हणजे डाव्या निलयामध्ये लेफ्ट वेंट्रिकल मध्ये ते आता रक्त येईल. आणि लेफ्ट वेंट्रिकल आता जेव्हा पिचकल्या जाईल त्याच्या मार्फत अरोटा आहे इथं, जे काय अरोटा आहे याच्या मार्फत का जाईल, आता ते रक्त संपूर्ण शरीरामध्ये पसरलं जाईल. समजत आहे? ओके, ठीक आहे. अशुद्ध रक्ताचा प्रवाह आपण पाहिलं संपूर्ण शरीरामध्ये, तेच लिहून दिलेलं आहे मी ना, कुठं कसं आहे तर ते तुम्हाला डायग्राम शिकवलेली आहे. ओके, हा, आता हृदयाबद्दल थोडी महत्वाची माहिती घ्या. हृदयाची धडक, हार्ट रेट काय असते? एका सामान्य माणसाचं हृदय 1 मिनिटात 72 वेळा धडकते. एक सामान्य माणूस जे आहे, एका सामान्य माणसाचं हृदय जे आहे ते 1 मिनिटामध्ये 72 वेळा धडकत आहे. समजा जर त्याच्यापेक्षा जास्त धडकत असेल तर त्याच्यामध्ये काय आहे का, बीपीचा प्रॉब्लेम राहू शकते. ओके, ठीक आहे. एक धडकन होण्यासाठी लागणारा वेळ किती आहे बाबा, तर एक धडकन होण्यासाठी त्याला 0.8 सेकंद लागतात. किती सेकंद? 0.8 सेकंद. लक्षात आलं का? 1 मिनिटामध्ये 72 वेळा, तर ते एक धडकनवाले किती वेळ लागते, त्याला 0.8 सेकंद लागते. पेसमेकर कशाला म्हणलं जाते? पेसमेकर हे एक छोटं वैद्यकीय उपकरण आहे. हे बघा, अशा पद्धतीचं एक पेसमेकर म्हणून एक छोटं वैद्यकीय उपकरण आहे, जे कार्डियक पेसिंग डिव्हाइस असं म्हणलं जाते. हे असामान्य हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी, म्हणजे ज्यांच्यामध्ये हार्टबीट एक तर खूप जास्त वाढतात किंवा हार्टबीट खूप कमी वाढतात, त्यांना हे असं यंत्र दिलं जाते. लक्षात आलं का? ते काय करते का, जे काही आपली धडकन आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी हे पेसमेकर म्हणून यंत्र वापरलं जाते. हृदयाचा अभ्यासाला काय म्हणलं जाते? ज्या शास्त्रामध्ये हृदयाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला म्हणलं जाते कार्डिओलॉजी. आणि हृदयाची धडकन वाढवणारं हॉर्मोन कोणतं आहे हे महत्वाचं आहे. तर हृदयाची धडकन वाढवणारं हॉर्मोन जे आहे ते आहे थायरॉक्सिन. शॉर्ट मध्ये जर आपण पाहिलं तर काय दिसते आपल्याला? शॉर्ट मध्ये आपल्याला दिसते की हृदयाची धडकन आहे 1 मिनिटामध्ये 72 ठोके. एक धडकन होण्यासाठी किती वेळ लागते? 0.8. आपली धडकन वाढवते कोणतं? थायरॉक्सिन. आणि धडक नियंत्रित कोण करते? तर पेसमेकर. ओके, चला पुढे चालू. रक्तदाब म्हणजे काय बघा. ज्यावेळेस हृदयाचं पंपिंगमुळे रक्त धमन्याच्या भिंतीवर जो दाब टाकतो त्याला रक्तदाब म्हणतात, ब्लड प्रेशर म्हणतात. हार्ट पंप झालं ते धमन्यामध्ये जाणार आहे रक्त. धमन्यामध्ये गेल्यानंतर ते जे काही रक्त त्या धमन्यांवर प्रेशर टाकून राहिलं त्याला म्हणलं ते ब्लड प्रेशर. लक्षात आलं का? हा, त्याच्यानंतर प्रसरण किंवा प्रसरण पावते. लक्षात, म्हणजे असा पुन्हा मूळ रूपामध्ये येणार आहे. ज्यावेळेस तो सैल होते किंवा शिथिल होते तेव्हा रक्त शिरांमधून हृदयात येते, त्यावेळी शिरांवर जो दाब पडतो त्याला म्हणलं ते प्रसरण दाब, याला म्हणलं ते डायस्टोल प्रेशर, याला म्हणलं ते ब्लड प्रेशर, याला म्हणलं ते डायस्टोल प्रेशर. म्हणजे रक्तवाहिन्यातून म्हणजे शिरामधून ज्यावेळेस रक्त हृदयाकडे येते असा जे काही प्रेशर असते त्याला म्हणलं ते डायस्टोल प्रेशर. पण जेव्हा हार्ट पिचकल्या जाते तिथून जे धमन्यामध्ये रक्त जाते त्याला म्हणलं ते ब्लड प्रेशर. रक्तदाब मोजण्याचं यंत्र कोणतं? तर हे बघा, याला म्हणलं ते स्पिग्नोमॅनोमीटर. बघा, अशा पद्धतीने डॉक्टर तुमच्या हाताला गुंडाळणार आणि नंतर त्याचा फुसफुसा लावून ते चेक करणार, याला म्हणते स्पिग्नोमॅनोमीटर. तर याच्यामुळे ब्लड प्रेशर मोजलं जाते. संकुचन दाब, ठीक आहे ना. सिस्टोलिक प्रेशर, जेव्हा हृदय संकुचन सिकुडते तेव्हा रक्त धमन्यांमध्ये जोराने पाठवले जाते, त्यामुळे धमन्यांवर जास्त दाब पडतो, याला संकुचन दाब म्हणलं ते सिस्टोलिक दाब. आणि सामान्यतः रक्तदाब किती असतो? तर सामान्यतः रक्तदाब असते 120 ते 80 mmHg. लक्षात आलं का? 120 असते mmHg कशाचा? सिस्टोलिक. आणि 80 mmHg असते डायस्टोलिक. म्हणजे ज्यावेळेस रक्त पाठवल्या जाते, ज्यावेळेस रक्त आकुंचन म्हणजे ज्यावेळेस हार्ट आकुंचन पावते आणि रक्त धमन्यांमध्ये ते रक्त वाहते ते आहे संकुचन, याला सिस्टोलिक प्रेशर म्हणतात. आणि जेव्हा ते रिटर्न येते याला म्हणलं ते डायस्टोलिक प्रेशर. बघा, हाय बीपी, हाय किती असते? 120. 120च्या पलीकडे जर गेलं तर त्याला आपण म्हणतो हाय बीपी. आणि 80च्या खाली जर गेलं तर त्याला म्हणतो आपण लो बीपी. म्हणजे याच्यामध्ये 20चा फरक ठेवा. लक्षात आलं का? म्हणजे 80च्या खाली गेलो तर 20, 60 ते 100 लो ब्लड प्रेशर. आणि 120च्या पलीकडे म्हणजे 140 160च्या रेंजमध्ये जर गेलं तर त्याला म्हणतो आपण हाय ब्लड प्रेशर. ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हार्टचे जे काही हे होते त्याच्यामुळे जो काही आवाज होतो तसा लबडक 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 असा हार्टचा आवाज असतो. ओके. तर आता आपला एक टॉपिक आपला कव्हर झालेला आहे. ओके, थँक्यू.